सैराट आम्ही फॅन्ड्री रिलीज व्हायच्या अगोदर निखिल सर आणि मी या गोष्टीबद्दल चर्चा केली आणि आम्ही असं सहज डिस्कस केलं आणि ती गोष्ट इतकी आवडली सरांना की सर म्हटलं अरे हे करायला पाहिजे. मला खूप आनंद वाटतोय सैराट परत झी स्टुडिओनं प्रोड्यूस केली आणि ही फिल्म कदाचित झी स्टुडिओ नितीन केनी आणि निखिल सरांशिवाय होऊ शकली नसती. ज्या पद्धतीने ही फिल्म केली आहे, ज्या पद्धतीचं स्केल आहे, ज्या पद्धतीने आम्ही शूट केलंय आणि अजय अतुल शिवाय याचं म्युझिकही झालं नसतं. इट्स अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. आणि बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे विक्रम बनतायत, विक्रम मोडतायत, माइलस्टोन्स बनतायत आणि एकानंतर एक म्हणजे नागराज तर आहेत पण अजय अतुल त्यांचं काम, त्यानंतर आता रिंकूला डेब्यूचं नॅशनल अवॉर्ड मिळालं. बर्लिनमध्ये लोकांना खूप त्यांनी फार सुंदर तऱ्हेने लोकांचा रिस्पॉन्स होता बर्लिनमध्ये आणि इतकं टच केलं. आणि ह्या सगळ्या माइलस्टोन्स मधनं मला वाटतं बाय द टाइम वी रीच द फिनाले देयर विल बी अ व्हेरी बिग माइलस्टोन. सैराटच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. मी काहीच विचारू शकत नाही, खरं तुम्ही सांगा. नमस्कार सगळेजण इथे उपस्थित आहात, खूप आनंद वाटतो. आणि आजच्या दिवसाची वाट ॲक्च्युली गेले 1.5-2 वर्ष आम्ही बघतो. ॲक्च्युली द मुवमेंट जेव्हा फॅन्ड्री रिलीज झाला तेव्हापासून ॲक्च्युली ह्या दिवसाची वाट पाहतोय आणि आता 29 एप्रिलची सुद्धा. पण सिरियसली या म्युझिकसाठी म्हणजे एक तासभर वगैरे आम्ही कंटिन्यूस बोलत राहिलो तरी त्याच्याबद्दलचं बोलणं फार कमी पडेल. इतक्या गोष्टी करताना पहिल्यापासून अगदी फ्रॉम द पहिल्या लिसनिंगला जेव्हा नागराज आम्हाला स्टोरी ऐकवत होता अगदी त्या लिसनिंगला म्हणजे आय थिंक जेव्हा आम्ही फॅन्ड्री गाणं रेकॉर्ड केलं त्यासाठी निखिल आणि नागराज आले होते. तेव्हा नागराज घरी यायच्या आधीच निखिलने सांगितलं होतं की अरे एक सैराट नावाची स्टोरी आहे, ती आपण आत्ता नक्की ऐकू की आता ही फिल्म रिलीज झाल्यानंतर आणि ते आपल्याला करायचं ॲट एनी कॉस्ट, तर ती ऐकूयात आणि ती तर आपल्याला करायचीच आहे. सो तेव्हापासून ती स्टोरी काय म्हणतात त्याला मनात अशी साठलेली स्टोरी होती. आणि त्यानंतर जेव्हा स्टोरी लिसनिंगला आम्ही बसलो त्या मुवमेंटपासून ते जसं फॅन्ड्रीचं गाणं आलं ना एका सटक्यात आलं तसं कधी कधी फार वेळ लागतो काही गाण्यांना. सैराटसाठी गाणी लाईक म्हणजे असं ते देव देत होता फटाफट स्टोरी ऐकतानाच. सो ते फटाफट होत होतं त्याला, म्हणजे स्टोरी सांगताना थांबवत होतो. इथे गाणं आहे तो इतकी गाणी झाली सो तो नको इथे नको. बट सी मोस्ट ऑफ ती अख्खी स्टोरी ऐकताना आम्ही ती कॅटेगराईज करत गेलो होतो की एक साधारण समीकरण असतं, एक साधारण पकडा असतो की असं असेल म्हणजे नागराजचा चित्रपट आहे, तो ग्रामीण आहे, अजय अतुल म्युझिक करतायत, फोक मध्ये फार आपल्याला ऐकायला मिळेल, एक बेसिक त्याचं इम्प्रेशन होतं. सो ऍक्च्युली तसं करण्याची आम्हाला ह्याच्यात गरज नव्हती. ऑथेंटिकली ग्रामीण फक्त त्याचे शब्द असायला पाहिजे होते, तेवढा फक्त आमचा प्रयत्न होता. सो आणि बाकी सगळा साऊंड त्याचा कम्प्लीट इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड लेवलचा असायला पाहिजे होता. बिकॉज ते असं साठल्यासारखं नको होतं, प्रेम होतं, ती भाषा प्रेमाचीच असली पाहिजे होती, ती युनिव्हर्सली सेम आहे वी गेस. आणि म्युझिक इट सेल्फ लँग्वेज आहे. सो मराठी जे साऊंड करेल त्याच्यातलं ते मात्र कम्प्लिटली हार्डकोर ग्रामीण साऊंड करायला पाहिजे होतं. सो एवढेच 3 हट्ट होते आमचे. हे मुळात पहिलं आलं कधी डोक्यात की आपण हे इंटरनॅशनली करावं किंवा तिकडे जाऊन आपण याचं रेकॉर्डिंग करावं, हे पहिलं कोणाच्या डोक्यात आलं? माझ्या पहिलं काम ते म्हणजे ती स्टोरी ऐकत असतानाच ऍक्च्युली तो ग्रू आला. तिथून उठलो, सो कीबोर्ड ऑन केला आणि त्याला सांगितलं थोडासा टाइम जाईल तुमचा आता पण हे ऐका, कारण हे ऐकायचं. सो नागराजला म्हटलं 2 मिनिटं ये इकडे. निखिल पण होता, निखिल सगळेजण आला तुला, आणि तो ग्रू होता डोक्यात. तो सांगत असतानाच येत होता. ते बऱ्याच गोष्टी येतात एकाच वेळेला. तो सांगत असताना त्या मुलाचं पेस लक्षात आला, तो कसा पळेल, किती स्लोमो असेल, तो किती जोरात पळेल, ते दिसताना कसं दिसेल, हे सगळंच डोक्यात आलं. सो तो पळतानाचा तो एक पेस होता, दन तन 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 तन, तो ग्रू होता डोक्यात फक्त. त्या मुवमेंटला काहीच नव्हतं. आणि मग
चन 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 असं स्ट्रिंग्स वरती वाजवत होतो. तर निखिल सेड, अरे हे काय सुंदर वाटते रे, हे काय सुंदर वाटते. हो म्हटलं अजून गाणं करायचं त्याच्यावरती. सो एक तो फक्त तो ग्रूव होता आणि त्या मुवमेंटला दारा रारा 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 नारा दारा नारा 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 असं फक्त गुणगुणलं होतं, जे आम्हाला पण आवडलं सगळ्यांना. ते फोनमध्ये रेकॉर्ड केलं होतं. त्याच मुवमेंटला सांगितलं देखील हे गाणं जर आपण करणार असू ना तर मात्र मग हे गाणं आपण काहीतरी छान ऑर्केस्ट्रा करणं पडेगा. पहिली रिॲक्शन काय होती मग असं म्हणल्यानंतर की आपण तिकडे जायचंय करायचं? हो, हीच पहिली रिॲक्शन इमिडिएटली लगेच करायचंच, हेच गाणं करायचं आणि असंच करायचं. वा वा, धन्य तुम्ही आणि धन्य असे निर्माते मराठीत सुद्धा. जोरदार टाळ्या जोडीसाठी, खरं त्या त्रिकुटासाठी ज्यांनी हे सगळं मांडलं. तुम्ही त्यांना असं छान उद्युक्त केलं आणि एवढा सगळा एक्सपिरियन्स आहे, हजारो करोडो लाईक्स आहेत, एवढे व्ह्युअर्स आहेत. परदेशात जाऊन 65 लोक आपल्या संगीतासाठी आपले सगळे आपलं मर्म त्याच्यामध्ये ओततात. हे तुमच्यामुळे होतं. काय सांगाल या सगळ्यावर? नाही, आमच्यामुळे होतं असं नाही. एक गोष्ट म्हणजे बरेच दिवस या सिनेमावर काम चाललंय आणि बरेच दिवस अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला बोलता आल्या नाहीत. नागराजला बोलता आलं नाही, आम्हाला पण बोलता आलं नाही. त्या मी काही आत्ता इथे मुद्दाम मला सगळ्यांच्या तुमच्या साक्षीने बोलायचं. ते म्हणजे एक तर मी आभार मानीन आमचा मित्र निखिल आणि नितीनजी यांचं. हे जे आत्ता आपण बघितलं हे सगळं आम्ही एक स्वप्न बघितलेलं होतं, पण त्याच्यासाठी पाठीशी उभं राहणारं कोणीतरी पाहिजे होतं. नुसतं पैसे म्हणून नाही, तर तो विश्वास म्हणून. तो आमच्या टॅलेंटवर त्यांनी तो विश्वास दाखवला. त्याबद्दल नितीनजी तुमचे आणि निखिल तुझं पण खूप 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 धन्यवाद. आणि नागराजबद्दल, नागराजचं आणि आमचं अशा आम्ही फार चूजी म्हणण्यापेक्षा ना आमचं फार पटकन कोणाबरोबर तरी जमतं, सूत जमतं म्हणतात ना. आणि दुसरी गोष्ट, आम्ही नेहमी सांगतो की आम्ही प्रोफेशनली काम करत नाही, करू शकत नाही. आम्हाला नुसतंच ऑर्डर दिली कोणी की अशी गाणी करायची तर आम्हाला ते जमत नाही. आम्हाला त्या माणसाच्या कम्प्लीट मुळाशी गेल्याशिवाय आमच्याकडनं त्याच्यासाठी SMS सुद्धा टाईप होऊ शकत नाही साधा प्रेमाचा. तर गाणं तर दूरची गोष्ट आहे. नागराजचं आमचं इतकं छान जुळलं, आमचे विचार जुळले आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी जेवढं या कलाकृतीवर, या त्याच्या स्टोरीवर, या त्याच्या सिनेमावर त्यांनी जेवढं प्रेम केलं तेवढंच आम्ही पण प्रेम केलं. आणि त्याच्यासाठी हा एक नवा अनुभव होता, कारण फॅन्ड्रीमध्ये गाणं नव्हतं, पिस्तुलामध्ये तर प्रश्नच नव्हता. सैराटमध्ये 4 गाणी करायची होती आणि 4ही गाणी नागराज सिनेमामध्ये ठेवणार होता. कारण फॅन्ड्रीच्या वेळी लोकांचा खूप निराशा झाली की ते गाणं आहे पण ते सिनेमामध्ये नाही. आणि हे एक नागराज बरोबरच आमच्यासाठी पण एक आव्हान होतं की अशा पद्धतीने आता ही गाणी जी ग्रामीण भाषेतली आहेत पण तरी सुद्धा त्याचा साऊंड युनिव्हर्सल असेल, जे वेगळं असेल. लोकांना नक्कीच वाटेल की हे आता अजय अतुल नागराज एकत्र आले म्हणजे काहीतरी हे ढांगाळांग चक्काळांग एवढंच करणार. पण त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी आम्हाला करून दाखवायचं होतं आणि त्याच्यासाठी आम्हाला झी स्टुडिओनी साथ दिली. आणि आज ते जसं आज सकाळपासून त्याचं ज्युकबॉक्सवर गाणी सगळी आली आहेत, ती मला वाटतं बऱ्याच लोकांचे मेसेज येत आहेत, लोकांना ती खूप आवडत आहेत. आणि एक लयभारीनंतर एक काहीतरी आम्ही निळकंठ मास्तर म्हणून घेऊन आलो होतो आणि त्याच्यानंतर लोक वाट बघत होते. सो मला असं वाटतं की ती जी वाट बघत होते त्याच्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही या गाण्यातून पूर्ण करू शकू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मी रिंकूला वरती बोलवतो. तिने शूट केला तेव्हा ती 8वीत होती, आता ती 9वीत आहे. आणि 9वीत असताना तिनं परीक्षा दिली, नॅशनल मिळाले. आता रिंकूचा म्हणजे आम्ही आज ती खरं बोलणार होती पण त्या दिवशी अचानक नॅशनल अवॉर्ड मिळाला. ती माझ्याजवळ होती, फोटोशूटसाठी पुण्यात आली होती. तिला अचानक थेट प्रेस समोर याच्यासमोर ती धडकलीच आणि ती बोलायला लागली. म्हटली काय बोलायचं, काय सराव. खरं तर हे भारी प्रकरण आहे माझ्या बाबतीत जे घडतं. ऍक्टर आणायचे, ऍक्टिंग शिकवायची, ऍक्टिंग करून घ्यायची, अवॉर्ड मिळवायचे आणि त्यांना परत कसं बोलायचं हे पण सांगायचं अंत करायचं. तर पण ते शिकतात परत आणि ते काही बोलू लागतात, छान बोलू लागतात काही. तर रिंकू आमची बोलायला लागली. पण आता पहिल्यांदाच बोलणारा आणि स्टेज समोर येणारा आमचा दुसरा जो प्राणी आहे आकाश. तर आकाशला मी इन्व्हाइट करतो. हँडसम बॉय. आणि हा मला स्टेशनला भेटला. याचं कास्टिंग म्हणजे रेल्वे स्टेशनला फिरताना मला भेटला. हा गडी पैलवान होता पण त्याचा आम्ही हिरो करून टाकला आणि त्याचं वजन कमी केलं, त्याची गती जी मंद होती ती कमी केली आणि त्याला सैराट बनवलं. असे अनेक कार्यक्रम याच्या बाबतीत केले, हिच्या बाबतीतही केले. तर अजून बाकीचे पण लोक आहेत तिथं, बाळ्या साल्या आणि बाकीची टीम आहे. आमची आणि जिचं नाव अनुजा आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे भेटले. मी कधीतरी नंतर निवांत सांगेल, आता उशीर झालाय.
पण मला खूप आनंद वाटतोय आणि खूप मजा येते. 29 तारखेची आम्ही खूपच वाट बघतोय, मी प्रचंड वाट बघतोय आणि खूप गोष्टी असल्या कारण एक गोष्टी मला वाटतं तुम्हाला नक्कीच गाणी आवडली असतील आणि फिल्म तर येईल 29ला, तेव्हा तुम्ही सांगा. मला खूप छान वाटतंय, खूपच भारी वाटतंय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. मला फक्त या निमित्ताने ज्या ज्या आमच्या आर्टिस्टने म्हणजे इंडिया बाहेरच्या हॉलिवूडच्या ज्या ज्या आर्टिस्टने आम्हाला याच्यामध्ये अत्यंत मनापासून मदत केली, सपोर्ट केला आणि आमचे ते काय म्हणतात त्याला शस्त्र बनले या सगळ्या प्रोसेसमध्ये, आमचे सगळे सिंगर्स, आमचे म्युझिशियन्स आणि आमचे टेक्निशियन्स सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. लिरिक्स तर काय प्रश्न येत नाही. नागराज मंजुळे आमच्याबरोबर सैराट झालं जी साठी नागराज मंजुळे कोरस लिरिक्स मध्ये होता. नागराज तुझे पण आभार, या निमित्ताने आपलं गाणं कम्प्लीट झालं तरी. आणि सिरियसली सुधाकर आणि कुतुब माइंड ब्लोईंग जॉब. गॉड ब्लेस. नागराजच्या तिन्ही फिल्म्स म्हणजे त्याची शॉर्ट फिल्म होती पिस्तुल्या, पहिली फिल्म होती फॅन्ड्री आणि सैराट, या तिन्ही फिल्म मधल्या चाइल्ड ऍक्टरना नॅशनल अवॉर्ड आहे. सो आय थिंक इट्स अ व्हेरी रेअर फीट. मला असं वाटतं भारतामधला एक रेअर अचीवमेंट असेल असं मला वाटतं. थँक्यू.